मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या वर्ध्याच्या दौऱ्यावर विदर्भातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांसोबत साधणार संवाद। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा दौरा। नांदेडच्या लोहा तालुक्यात विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात, पालकांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन दिलं रस्त्याच्या संदर्भात निवेदन। लवकरात लवकर रस्ता बनवण्याची मागणी। कल्याणच्या कचोरी परिसरामध्ये टेकडीवरील माती खचल्यानं 6 ते 7 घरांचं मोठं नुकसान। सातत्यानं पाऊस सुरू असल्यानं पावसानं घडली घटना, सुदैवानं जीवितहानी टळली। मराठवाड्यातील पाण्याची चिंता मिटली तर जायकवाडी धरण 82% भरलं। धरणात 25,586 क्युसेक वेगानं आवक। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। धाराशिवमध्ये गेल्या 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस। मुसळधार पावसानं जिल्ह्यातील बहुतांश नद्या नाले प्रवाहित, तर तेरणा नदी दुथडी भरून वाहू लागली। गडचिरोलीमध्ये सलग 4थ्या दिवशी पूरस्थिती। भामरागडसह अनेक गावांचा संपर्क तुटला। एकूण 7 मार्गावरील वाहतूक ठप्प। साताऱ्यातील पश्चिम भागात घाट परिसरात मुसळधार पाऊस, तर धोम धरणातून कृष्णा नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग। वाईच्या प्रसिद्ध महागणपती मंदिरामध्ये शिरलं पाणी। नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना। नांदेडमध्ये 2 दिवसांपासून पावसाची संततधार। विष्णुपुरी धरण 95% भरलं, तर गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू। वाशीमध्ये पैनगंगा नदीला पूर। सरपखेड धोपड बुद्रुक मार्ग 12 तासांपासून बंद। पेन टाकळी प्रकल्पामध्ये 72% पाणीसाठा। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। हरिद्वारच्या मनसा देवी मंदिराजवळ चेंगराचेंगरी। मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्यांवर चेंगराचेंगरी। चेंगराचेंगरीमध्ये 6 जणांचा मृत्यू, तर अनेक जण जखमी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।